एका वृद्धाश्रमाचे नाव जिव्हाळा असे होते. मला आश्चर्यच वाटले, कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला. हे नाव निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अशा उद्देशाने मी तिथे आलेली. पाटी वाचून मी आत शिरले. आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही, पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता. माझी पावले वासाच्या दिशेने जाऊ लागली. वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकखोलीतून हसणे खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला. आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच. 2 आज्या मोठ्या कढईमध्ये पोहे भाजत होत्या. दोघीजणी लाडू वळत होत्या तर 2 आज्या करंज्यांना सुरेख आकार देत होत्या. आजोबा पण काही मागे नव्हते बरं का. चकलीच्या सोऱ्यातून सुरेख चकल्या त्या थरथरत्या हातातून पडत होत्या. कोणा आजोबांची चिवड्यासाठी मिरची, कढीपत्ता, खोबऱ्याचे काप करणे चालले होते. वातावरण कसे प्रफुल्लित होते. कुठेही माझ्या मनात कल्पलेले मरगळ उदासीनता नव्हती. सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते. अहो आजी, जरा साखर कमी घाला पाकामध्ये, तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात. तर आजी म्हणतात, अहो भाऊ, जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू देत हो. अहो मोठे काकू, चिवडा तुमच्यासारखा झणझणीत होऊ दे बरं का. कुणी बाहेर आले याची जरासुद्धा शुद्ध त्यांना नव्हती. मी अजूनही अवाक होते. एवढ्यात वृद्धाश्रमाचे जे व्यवस्थापक मागून आले. त्यांनी माझी ओळख करून दिली. मी तिथेच त्यांच्या शेजारी बसले व त्यांच्या गप्पात रमले. इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा, लाडू हा काय प्रकार असेल. माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजींनी सांगायला सुरुवात केली. सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हाताने बनवतो. आम्ही कधीही फराळ कुणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशाही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेन्शन आहे. काही जवळ थोडी माया ठेवून आहेत. त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो. केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो. थोडा रस्त्याच्या कडेच्या गरिबांना वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो. अगं, नुसती दिवाळी नाही तर नाताळाचा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो. या शिंदे काकू आहेत ना, त्या मस्त केक बनवतात आणि हे संतू काका मस्त सांताचा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत सुटतात. एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होतकरू विद्यार्थ्यांसाठी कितीतरी पेन, पेन्सिली, कंपास अशा वस्तू त्यांच्या जादूच्या पुतळीतून बाहेर निघतात. संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो. इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते. आश्रमातले शामराव आजोबा गायक होते, पण अर्धांगवायूमुळे ते इथे विश्रांती घेत आहेत. न परवडणाऱ्या फीने उद्योन्मुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात. नात्यांचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात. इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात. मी जरा भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला. इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले. काम करते हात थबकले. तितक्यात बाहेरून शंतनू मामा वयाला न शोभेल असे धावत आले. त्यांच्या हातात एक कंदील होता जो त्यांनी 2 दिवस बसून स्वतः तयार केला होता. सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्यांचं उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला निघून पण गेले. व्यवस्थापक म्हणाले, हे शंतनू मामा तरुण वयात 2 लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले. स्वतःच्या मुलीप्रमाणे शंतनूने बहिणींना वाढवले. कधी आईच्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले. शिकवून सावरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही. दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले. आता वय झाले. शंतनूला एकटे राहावे ना, पण दोन्ही बहिणी नंदा आणि मंदा एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला. एक नंदा म्हणे, माझ्या हातात काही नाही, माझे घर सुनांच्या इशाऱ्याने चालते. तर दुसरी मंदा म्हणते, माझेच मला होत नाही, याचे कोण करणार. भरीतभर म्हणजे राहती जागा नूतनीकरणासाठी पडायची ठरली तेव्हा दोघींनी आपला हक्क मागितला. निराश शंतनू मामाची पावले इकडे वळली, ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्न समारंभात व्यवस्थापकांना
नक्षीकांत दागिन्यांनी मटलेल्या दोघी बहिणी दिसल्या आपापल्या सुनांची तक्रार करताना. अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. मला शंतनू मामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला. प्रतिभाताईचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला. कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ, कोणाकडे जागेची अडचण. वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने राहत होते. सविताताई म्हणाल्या, हे गेले पदरी मूळ बाळ नाही. मी स्वतःच कोणावर भर नको म्हणून इथे आले. एकच भाऊ मला खूप श्रीमंत आहे, पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलवून पण येत नाही. नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही, काय उपयोग दिवाळीचा, असे नैराश्य आले असतानाच शंतनू मामांनी मला भाऊबीजेला बहीण मानले, ओवाळायला लावले आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले, थंडी जवळ आली, लवकर स्वेटर विणून ठेव. तेव्हापासून मी स्वतःला त्या लोकारीच्या उबदार विणेत गुंतवून घेतलंय. आता एकच नाही, अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे. रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागले होते. बरेचदा ही कातर वेळ जीवघेणी असते, पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते. तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता. आकाशकंदिलाचे तेज चंद्रालाही लाजवत होते. सगळेजण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते. थोड्याच वेळात नवगायक समूहाचे आगमन होणार होते. आपल्या गुरुला दूरदक्षिणा देण्यासाठी सदाबहार गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनादणार होता. आरोह अवरोह आलापाने कोपरा कोपरा शब्द सुगंधी होणार होता. मी हळूच तिथून बाहेर आले. कुठे मी कवडी मोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते. पिशवीतले एवढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजिरवाणी करून गेले. मोठ्या दिमाखात जिव्हाळा वृद्धाश्रमाच्या पाठीकडे माझे लक्ष गेले आणि कळले, स्वर्ग म्हणजे काय, त्यासाठी आभाळातच जायला पाहिजे असे नाही. थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्या पाशीच आहे. त्या जिव्हाळा वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पावले घराकडे वळली.